आता मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील वाहतूक कोंडीची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पडसाद उमटलेत। मुंबईत पार्किंग धोरण कधी येणार, आमदार मिलिंद नार्वेकरांनी बैठकीत विचारणा केली। मुंबईतील वाहतूक कोंडीचे आणि कार पार्किंगचे पडसाद बैठकीत उमटले। मुंबईच्या भायखळ्याच्या वीर जिजामाता भोसले वनस्पती उद्यान आणि राणीच्या बागेचा लवकरच कायापालट होणार आहे। उद्यानासाठी 450 कोटी रुपये खर्च करणार आहेत। यामध्ये पांढरे सिंह, चित्ते आणि झेब्रा यांसारख्या विदेशी प्राण्यांचा समावेश असणार आहे। धावत्या लोकलमधून वैतरणा खाडीत पडलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। हा तरुण 10 फेब्रुवारीच्या रात्री लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन वैतरणा खाडीमध्ये पडला होता। खाडीत पडताच या तरुणानं एका पिलरला पकडून बराच वेळ स्वतःला सावरलं होतं। 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन करण्यात आलंय। बिल गेट्स, हिलरी क्लिंटन, सचिन तेंडुलकर क्लायमेट वीकला येणार आहे। जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावरती हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। नाराजी व्यक्त करत हायकोर्टाचा मुंबई पालिकेला हा टोला पाहायला मिळतो। एसटीच्या सवलतीच्या प्रवाशासाठी आता स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे। एपिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा NSDL पेमेंट बँकशी करार झाला। व्यवहारात पारदर्शकता यावी आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी यासाठी एसटी विभागाचे निर्णय जो आहे तो एसटी विभागाने घेतला। तर पुण्याला PDCC बँक भरतीत गोंधळ झालेला आहे। जाहिरात प्रसिद्ध होऊन 4.5 वर्ष पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्णच आहे। बँकेनं सुशिक्षित बेरोजगारांच्या संयमाचा अंत पाहण्याचं ठरवलं आहे का? उमेदवारांचा हा संतप्त सवाल पाहायला मिळतो। हार्बर लाईनवरती नव्यानं सुरू झालेल्या AC लोकलला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2026 दरम्यान 6,40,000 प्रवाशांना AC लोकलचा त्यांनी प्रवास केलेला आहे।